तर नमस्कार मंडळी. आता मी आज तुम्हाला काय सांगणार आहे, हाय प्रोटीन सोर्स म्हणजे हाय प्रोटीन 15 जे पदार्थ आहे, ते तुम्हाला कसे सहज उपलब्ध होतील हे तुम्हाला सांगतोय. तुमचा डाएटमध्ये तुम्ही नक्की ॲड करू शकता. एक आहे राजमा, त्याला आपण म्हणतो किडनी बीन्स. राजम्यामध्ये भरपूर प्रथिन आणि फायबर असतात. समजा तुम्ही 100 ग्रॅम जर राजमा घेतला, त्याच्यामध्ये सुमारे 24 ग्रॅम प्रथिने असतात. नंतर आहे मटकी, ही तर प्रत्येकाच्या घरामध्ये असते. मटकीमध्ये भरपूर प्रथिने असतात. 100 ग्रॅम मटकीमध्ये सुमारे 24 ग्रॅम प्रथिने असतात. नंतर आहे मूग डाळ. 100 ग्रॅम मूग डाळ ही इतकी हलकी असते पचायला. 100 ग्रॅम मूग डाळीमध्ये सुमारे 24 ग्रॅम प्रथिने असतात. चौथा आहे तूर डाळ. तूर डाळ हे प्रथिनांचे एक उत्तम स्रोत मानले जाते. त्यामुळे 100 ग्रॅम तूर डाळमध्ये तुमचे 22 ग्रॅम हे प्रथिने असतात. नंतर आहे 5 नंबरला आहे चणा, त्यात काबुली चना. प्रोटीन प्रोटीन आणि चणा हे प्रथिनांचं आणि फायबरचे उत्कृष्ट स्रोत असा मानला जातो. त्यामुळे 100 ग्रॅम चणामध्ये सुमारे 19 ग्रॅम प्रथिने असतात. 6 नंबरला आहे पनीर. पनीर हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमध्ये सुमारे 18 ग्रॅम प्रथिने असतात. 7 नंबरला आहे अंडी. अंड्यामध्ये सर्वात आवश्यक अॅमिनो ॲसिड असतात, प्रथिने असतात. एका मध्यम आकाराच्या अंड्यामध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रथिने असतात. 8 नंबरला आहे मटण किंवा चिकन. जे नॉन खात असेल त्यांनी हे बघा. मटण हे उच्च प्रथिनांचे स्रोत आहे. 100 ग्रॅम मटणामध्ये सुमारे 27 ग्रॅम प्रथिने असतात. 9 नंबरला आहे बेसन. बेसन पदार्थ प्रथिनामध्ये चांगले स्रोत मानले जाते. त्यामुळे 200 ग्रॅम प्रोटीन हे बेसनमध्ये सुमारे 22 ग्रॅम प्रथिने असतात. नंतर 10 नंबरला आहे काळे चणे. काळे चणे हा प्रथिनाचा उत्कृष्ट हा स्रोत असं मानला जातो. 100 ग्रॅम जर काळे चणे घेतले त्यामध्ये सुमारे 19 ग्रॅम प्रथिने असतात. नंतर 11 नंबरला आहे सोया चंक. सोयाबीन चंक म्हणतो आपण त्याला. सोयाबीन चंकमध्ये सुमारे भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. साधारणतः 100 ग्रॅम सोयाबीन चंकमध्ये सुमारे 52 ग्रॅम प्रथिने असतात. त्या नंबरला आहे मासे. मासेमध्ये उच्च दर्जाचे प्रथिने असतात. विविध माशांमध्ये प्रथिनांची मात्रा वेगवेगळी असते. त्यामध्ये परंतु साधारणतः 100 ग्रॅम जर तुम्ही मासे घेतले त्यामध्ये 20 ते 25 ग्रॅम प्रथिने असतात. 13 नंबरला आहे मुगडाळ. मुगडाळीमध्ये प्रथिनांची मात्रा खूप जास्त असते. 100 ग्रॅमचं मुगडाळ घेतलं तुम्हाला 24 ग्रॅम प्रथिने भेटतात. त्या नंबरला आहे कर्ड म्हणजे आपलं दही. दहीमध्ये प्रथिने आणि प्रोबायोटिक खूप असतात. त्यामुळे 100 ग्रॅमचं दही घेतलं त्यामुळे 17 ग्रॅम प्रथिने असतात. नंतर 15 नंबरला आहे सोयाबीन. सोयाबीनमध्ये प्रथिनाचं मात्र खूप जास्त मानला जातो स्रोत. त्यामुळे 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये सुमारे 36 ग्रॅम प्रथिने असतात. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच इतरांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.